बातमी येतली आहे दिल्लीतनं। दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळलेला आहे। जैशच्या 2 दहशतवाद्यांना दिल्लीत अटक करण्यात आलेली आहे। सराई काले खान या ठिकाणाहून 2 जैशच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। अब्दुल लतीफ मीर आणि अशरफ खटाना अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावं। दोघेही दहशतवादी जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत। दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात आलेला आहे। दिवाळीच्या दरम्यान राजधानीमध्ये घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न होता। अब्दुल लतीफ मीर आणि अशरफ खटाना अशी या 2 दहशतवाद्यांची नावं आहेत। आता पाहतो पुढची मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्होकल फॉर लोकलचं आवाहन केलेलं होतं आणि याच आवाहनाचा फटका चीनला बसलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या व्होकल फॉर लोकल अभियानाचा चीनला मोठा आर्थिक फटका बसलाय। देशवासियांनी चीनी सामानावरती मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला होता। कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संस्थेनं या संदर्भातली माहिती दिलेली आहे। दिवाळीत चीनला 40,000 कोटींचा फटका बसलेला आहे। दिवाळीच्या दरम्यान चीनी सामानांवरती बहिष्कार टाका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं। चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती वाढलेल्या कुरापती, भारतीय सैन्यावरती केलेले हल्ले यामुळे चीनच्या विरोधात असंतोष वाढला होता आणि चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलेलं होतं। वोकल फॉर लोकल हा मंत्र पंतप्रधानांनी देशवासियांना दिला होता। पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला देशवासियांनी चांगलाच प्रतिसाद दिला। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्होकल फॉर लोकल या अभियानामुळे चीनला फक्त दिवाळीमध्ये 40,000 कोटींचा फटका सहन करावा लागलाय। आता पाहूयात दिवाळी संदर्भातली एक चांगली बातमी। यंदाच्या दिवाळीत निचांकी प्रदूषणाची नोंद झालेली आहे। मुंबईत 15 वर्षातल्या निचांकी ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली। मुंबईत सर्वात कमी ध्वनी प्रदूषण पाहायला मिळालंय। यंदाच्या दिवाळीत निचांकी प्रदूषणाची नोंद झालेली आहे। मुंबईमध्ये 15 वर्षातल्या निचांकी प्रदूषणाची नोंद झालेली आहे। आवाज फाउंडेशननं या संदर्भातला अहवाल तयार केलेला आहे।
मुंबईत निचांकी ध्वनी प्रदूषणाची नोंद झालेली आहे। मुंबईमध्ये यंदा कोरोनामुळे फटाके फोडू नका असं आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेलं होतं। मुंबई महापालिकेनं फटाक्यांवरती बंदी घातलेली होती। सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती आणि याच बंदीचा फायदा सध्या तरी मुंबईला होताना दिसतो आहे। मुंबईमध्ये गेल्या 17 वर्षांच्या निचांकी प्रदूषणाची नोंद झालेली आहे। यंदाची दिवाळी मुंबईकरांसाठी ही थोडीशी दिलासादायक ठरलेली आहे। या दिवाळीमध्ये ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामध्ये घट झालेली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दिवाळीमध्ये ध्वनी प्रदूषण सर्वात कमी झालेलं आहे। गेल्या 15 वर्षातलं सर्वात कमी ध्वनी प्रदूषण या दिवाळीत पाहायला मिळालं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतो आहोत। आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। सुमेराजी, दरवेळेला ध्वनी प्रदूषण तुम्ही मापत असता, त्याची नोंद घेत असतात, मात्र यंदाची दिवाळी ही कुठेतरी मुंबईकरांसाठी चांगली दिवाळी झालेली आहे। ध्वनी प्रदूषणात आणि वायू प्रदूषणात चांगलीच घट झालेली आहे, काय सांगा? पहले तो हैप्पी दिवाली सबको। इस बार 15 साल में जो हम लोग माप कर रहे हैं उससे सब में कम हुआ। 105.5 मैक्सिमम डेसिबल लेवल मुझे मिला शिवाजी पार्क। पहले जो हम लोग करते थे 2005 से तो 140 के ऊपर भी जाता था, पर आस्ते आस्ते करके हर साल कम 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 होते मुझे लगता है लोगों में बहुत अवेयरनेस आ चुकी है और एनफोर्समेंट अथॉरिटीज में भी अवेयरनेस आ चुकी है कि उनको एनफोर्स करना है और उन्होंने ध्वनि प्रदूषण और वायु प्रदूषण दोनों को कम करके दिखाया है। दैट्स द स्पिरिट ऑफ मुंबई। अच्छी तरह के सेलिब्रेशन हुई, दिवाली सब लोग ने मनाई, बट विदाउट पोल्यूशन। सही बात है, हमने दिवाली तो हम सबने मनाई है मगर पोल्यूशन भी कम हुआ है। मगर सुमेरा जी, इस बार कोरोना की वजह से बीएमसी ने फटाके फोड़ने पर बैन लगाया था और इसके वजह से ये पोल्यूशन कम हुआ है। मगर हम सभी को अगर पोल्यूशन में कमी लानी है तो इसके लिए हमें कम आवाज के और कम पोल्यूशन करने वाले फटाके फोड़ने चाहिए, मगर इसके ऊपर कोई अभी तक ध्यान नहीं देते हुए दिख रहा है। हाँ, क्योंकि कम पोल्यूशन के फटाके होते नहीं हैं। हमने जो टेस्ट किए थे वो दिखाई दी थी कि ग्रीन क्रैकर्स जो कहते हैं उनमें भी बैन केमिकल्स हैं। और जब मैं कहती हूँ कि कम हुआ था, यानी कि नहीं कि वायलेशन नहीं हुए थे, वायलेशन जरूर हुए थे, बहुत सारे वायलेशन हुए थे अक्रॉस द सिटी। और बट जो आपको ये याद रखना है कि मुंबई जैसे शहर में अगर एक आदमी भी वायलेट करता है तो सारे हजारों के लोग को तकलीफ होती है। तो हमको आस्ते 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 करके ही होना है। 2017 का डेसिबल 2016 से कम रहा, 2018 17 से कम रहा, 19 कम रहा, 20 और कम, बिल्कुल ही कम हो गया है। और कोरोना वायरस एक हेल्थ इश्यू है, नॉइस पोल्यूशन, वायु प्रदूषण, ये भी हेल्थ इश्यूज हैं। हमने ये समझ चुके हैं कि हेल्थ इज अ रीजन कि आप पोल्यूशन को कंट्रोल करो। तो मुझे तो बहुत उम्मीद है कि लोग इससे सीखेंगे, जो भी वजह हो कि इस साल कम हुआ, सीखेंगे और आगे बढ़ के भी ये करेंगे कि हमारी हेल्थ को अलग अलग पोल्यूटेंट से प्रोटेक्ट करना है, नॉट ओनली कोरोना वायरस। सही बात है सुमेरा जी, हमको सिर्फ कोरोना से नहीं तो अलग अलग पोल्यूटेंट से भी अपने को साफ और सेफ रखना होगा। शुक्रिया सुमेरा जी, आपने दी हुई ये जानकारी के मामले में। तर आपण पाहतोय मुंबईत शनिवारी सर्वात कमी प्रदूषणाची नोंद झालेली होती। गेल्या 15 वर्षातल्या निचांकी प्रदूषणाची नोंद मुंबईत झालेली होती। आता पाहूयात बातमी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनासंदर्भातली।
शिवसेना प्रमुखांचा आज 8वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांचा स्मृतिदिन साधेपणानं साजरा करा असं आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. बाळासाहेबांचा स्मृतिदिन साधेपणानं साजरा करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8वा स्मृतिदिन आहे. कोरोनाच्या संकटामुळे शिवाजी पार्कवरती गर्दी करू नका असं आवाहन पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त सामनाच्या संपादकीयमधनं सुद्धा बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे. पाहुयात नेमकं सामनामध्ये काय लिहिलेलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असताना बाळासाहेब देहाने आपल्यात नाहीत, मात्र मंत्रालयावरती भगवा फडकवणं हे त्यांचंच यश आहे. बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र, मराठी माणूस, हिंदुत्व सतत विजयी होत राहिले. संकटाच्या छातड्यावरती पाय रोवून ते लढत राहिले. बाळासाहेब हे मनुष्यच होते, पण ते अमर आहेत. ते दैवी पुरुष होते, पण देवांनाही त्यांच्या लोकप्रियतेचा, त्यांच्यावरच्या श्रद्धेचा हेवाच वाटत असावा. बाळासाहेब हे वीर पुरुष होते. त्या वीरास अखेरची मानवंदना देण्यासाठी 17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवतीर्थावर 40 लाख मर्दांचा सागर जमला. हे भाग्य कुणाला लाभले? बाळासाहेबांच्या स्मृतीस आमचे लाखो लाखो साष्टांग नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलेलं आहे. पाहुयात नेमकं अजित पवार काय म्हणालेले आहेत. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावरती कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करूया. आता पाहूया बातमी डोंबिवलीतनं. डोंबिवलीमध्ये दिवसा ढवळ्या दरोडेखोरांनी लूट केलेली आहे. कल्याण डोंबिवलीच्या ज्वेलर्सवरती ही लूट करण्यात आलेली आहे. मलंगड परिसरातल्या वैष्णवी ज्वेलर्सवरती दरोडा टाकण्यात आलेला आहे. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दरोडेखोरांनी ही लूट केलेली आहे.
आता पाहूयात बातमी लोणावळ्यातनं। लोणावळ्यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे। पर्यटकांनो सावधान, जीव धोक्यात घालून पर्यटन करू नका। जय महाराष्ट्राचं आवाहन। दिवाळी सहल एका पर्यटकाच्या जीवावर बेतलेली आहे। वसईच्या पर्यटकाचा लोणावळ्यात बुडून मृत्यू झालेला आहे। तुंगारली धरणात पर्यटकाचा बुडून मृत्यू झालेला आहे। अमित गुप्ता या युवकाचा धरणात बुडून मृत्यू झालाय। आता पाहूयात बातमी पर्यटनाच्या संदर्भातली। बातमी आहे रायगड मधल्या समुद्र किनाऱ्यांची। रायगडचे समुद्र किनारे पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। सरकारच्या परवानगीनंतर पर्यटन व्यवसायाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। अलिबाग समुद्र किनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। रायगड जिल्ह्यातले समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। अलिबाग, काशीत, नागाव बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। अलिबाग समुद्र किनारी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। अलिबागचे समुद्र किनारे पर्यटकांना पुन्हा आकर्षित करू लागलेले आहेत। कॅमल सफारी असेल, पॅरा सेलिंग असेल किंवा वॉटर स्पोर्ट्स असतील, या सगळ्याकडे पुन्हा एकदा तरुणांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। टाळेबंदीमुळे गेल्या काही महिन्यांपासून पर्यटन रोजगारावरती संकट आलेलं होतं। रायगड जिल्ह्यातले सर्व वॉटर स्पोर्ट्स, बीच हे बंद ठेवण्यात आलेले होते। कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सरकारच्याकडनं आणि प्रशासनाच्या वतीनं ही उपाययोजना घेण्यात आलेली होती। मात्र आता अनलॉक 5 आणि 6 नंतर रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। धंद्याची परिस्थिती गेल्या 7-8 महिने धंदा बंद होता कोरोनामुळे। आता दिवाळीच्या सुट्टीला पब्लिक अलिबाग बीच किंवा इतर बीचला पब्लिक चांगली, अलिबाग बीचला पण चांगली पब्लिक झालेली आहे। त्याच्यामुळे धंदा पण चांगला होत राहिला आहे आणि याच्या पुढे पण पब्लिक होईल असं वाटतं। आणि आता कोरोनाचा प्रभार कमी झालेला आहे आणि सरकारने आम्हाला थोडा ढिल्ला पद्धतीने सोडलेला आहे आणि धंदा करायला आम्हाला परवानगी दिलेली आहे। मी ठाण्यावरून आली आहे आणि कोरोनामध्ये इतके कंटाळलो होतो आम्ही घरात राहून, आणि तो मास्क, आणि आम्ही आमच्या मुलालाही कुठे सोडू शकत नव्हतो खेळायला वगैरे। पण इथे येऊन इतकं छान वाटतं, इथलं वातावरण इतकं सुंदर आहे आणि दुसरी गोष्ट नैसर्गिक जी परिस्थिती आहे इतकी सुंदर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। बीच ही इतकं छान आहे, सुंदर ठेवलं आहे सगळं आणि खूप छान वाटतंय आणि आम्ही विदाऊट मास्क फिरू शकतो, ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। अरे इतना एंजॉय किया ना, बहुत ही अच्छा लगा। वाह, क्या एंजॉय किया? यहाँ पर मैं बाइक ऊपर बैठा, कैमल ऊपर बैठा, हॉर्स ऊपर बैठा, सैंड से खेलना, बहुत ही अच्छा लगा अलिबाग। तर आपण पाहतोय रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी खुलून गेलेले आहेत। रायगड जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली। अलिबाग, नागाव, काशीत, वर्सोली या बीचवरती पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंग, कॅमल राईड अशा विविध खेळांचा आणि सफरीचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत। अधिक माहिती जाणून घेतो आहोत। आपले प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या पर्यटनावरती बंदी आलेली होती तो पर्यटन व्यवसाय आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। पर्यटकांनी तर आनंद व्यक्त केलेलाच आहे, मात्र त्याचबरोबर ज्यांचा हा रोजगार आहे
त्यांना किती आनंद व्यक्त झालाय. मात्र हे सगळं करत असताना कोरोनाच्या नियमावलींचं पालन हे कशा पद्धतीनं केलं जात. हॉटेलिंग व्यवसायामध्ये कोरोना होऊ नये म्हणून जे नियम आहेत त्यांचं पालन 100% केलं जात आहे. मात्र जे समुद्र किनारे आहेत या ठिकाणी कोरोनाच्या याच्यावर पालन होत नाही, नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. सर्व जे मुंबईकर आहेत, पुणेकर आहेत हे मोठ्या प्रमाणात कोकणात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे जे एन्जॉयमेंट आहे ते फुल केली जाते. आणि ह्याच्यामुळे कुठेतरी जर 8 का 9 महिन्यानंतर आता इथले जे स्थानिक व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक असतील, अगर वॉटर स्पोर्ट वाले व्यावसायिक असतील, यांना व्यवसाय मिळायला सुरुवात झाले, त्यांना इन्कम मिळायला सुरुवात झाली, त्यामुळे त्यांच्याकडनं आनंद व्यक्त केला जातो हे नक्कीच आहे. तुषार सर. अगदी खरं, त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. सचिन, पण आपण पाहतो आहोत की पुन्हा एकदा पर्यटनाला सुरुवात झालेली आहे. कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र पर्यटकांनी बीचवरती गर्दी केलेली आहे. बीचवरती पर्यटकांचा आनंद हा ओसांडून वाहताना दिसतोय. हो, नक्कीच. बीचवरती जे पर्यटक आलेत, कारण 8 ते 9 महिने लोकांना घराच्या बाहेर पडायला भेटत नव्हतं. जे सर्वसामान्य जीवन आहे त्यासाठी लोक तसं म्हणाल तर तरसते होते की सर्वसामान्य जीवन कसं जगता येईल. लोकांचं आउटिंग बंद होतं, फिरणं बंद होतं आणि त्यानंतर आता दिवाळीच्या मुहूर्तावरती लोकांना बाहेर फिरण्याची संधी मिळाली. त्यामुळे दिवाळी लोकांनी एन्जॉय केली. मुंबईमध्ये समुद्र किनारा रायगड लगत आहे. जवळजवळ 100-125 किलोमीटर रायगडला समुद्र किनारा लागलेला आहे आणि सर्वच बीच हे मुंबईकर आणि पुणेकरांचे पसंतीचे बीच आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि 8 ते 9 महिन्यानंतर न आलेल्या पर्यटकांनी या ठिकाणी येऊन प्रचंड एन्जॉय केलं. अगदी लहान लहान मुलं, मोठी माणसं, अगदी म्हातारी माणसं देखील एन्जॉय करताना या ठिकाणी दिसत आहेत. अगदी सचिन, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं पर्यटक एन्जॉय करताना दिसत आहेत. पर्यटकांनी या बीचेसचा, सी फूडचा आणि पर्यटनाचा त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यावा. मात्र तो घेताना आपल्या आणि आपल्या परिवाराचं कोरोनापासून रक्षण करायचं आहे, ही जबाबदारी आपल्याला विसरून चालणार नाहीये. सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतो आहोत रायगडचे समुद्र किनारे हे पर्यटकांनी खुलून गेलेले आहेत. आता पाहूयात बातमी सर्वसामान्यांचं टेन्शन वाढवणारी. वाढीव वीज बिल भरायला पैसे आणायचे कुठनं? भाजपानं राज्य सरकारला सवाल केलेला आहे. वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावर राज्य सरकार ठाम आहे. दिवाळीनंतर राज्यात वीज बिल वसुली विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपाच्या नेत्यांनी दिलेली आहे. वीज बिल भरायला पैसे आणायचे कुठनं? एकीकडे राज्य सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देऊ असं वक्तव्य केलेलं होतं. मात्र आता या वक्तव्यापासून राज्य सरकार मागे हटताना दिसतंय. दिवाळीनंतर राज्यात वीज बिल वसुली विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. वाढीव वीज बिल भरायला पैसे आणायचे कुठनं असा सवाल भाजपानं केलेला आहे. अरे तुम्ही वीज बिल माफ करणार होता, सवलत देणार होता, काय झालं त्या गोष्टीचं? नुसत्या थापावर थापा आणि वायफळ गप्पा, याच्या पलीकडे काय दिलं? कोरोनाच्या कालखंडामध्ये मोठं पॅकेज देऊ असं ह्या सरकारचं वचन नव्हतं. कुठे गेलं ते मोठं पॅकेज? अरे एका पैशाची मदत न करणारं, लोकांना सहायता न करणारं हे सरकार आता विजेची बिलं लोकांकडून जबरदस्तीनं वसूल करणार आहे. अरे लोकांनी आणायचे कुठून पैसे? या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.